भारतामध्ये 70च्या दशकात इंदिरा गांधींनी वाघाच्या संरक्षणासाठी व्याघ्र प्रकल्पांची सुरुवात केली. तेव्हापासून ते आत्तापर्यंत देशभरात वाघांच्या संख्येत प्रचंड बदल बघायला मिळाला. 2010च्या राष्ट्रीय व्याघ्र मूल्यांकनानं भारतातील वाघांची एकूण लोकसंख्या 1706 असल्याचा अंदाज वर्तवला होता. पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या अंदाजानुसार 2014 मध्ये ही संख्या 2226 वर पोहोचली, तर 2018 पर्यंत भारतात 2967 वाघ अस्तित्वात होते. आणि 2023च्या जुलै महिन्यापर्यंत भारतात वाघाची संख्या ही 3682 इतकी होती. पण गेल्या काही दिवसांमध्ये वाघांच्या बाबतीत घटनांमुळे अनेक चर्चांना उधाण आले. ताडोबाची राणी म्हणून ओळखल्या जाणारी आणि जगभरातील पर्यटकांचं मुख्य आकर्षण असणारी माया नावाची वाघीण गेल्या ऑगस्ट महिन्यापासून बेपत्ता होती. पण काही दिवसांपूर्वीच तिचा सांगाडा सापडला. मायाचा सांगाडा सापडण्याच्या 2 दिवस आधी त्याच परिसरात बजरंग नावाचा वाघ छोटा मटका नावानं परिचित असलेल्या वाघानं केलेली शिकार खायला गेला होता. त्यातून दोघांमध्ये कडाक्याची लढत झाली आणि त्यात बजरंगला जीव गमवावा लागला. पण ही गोष्ट फक्त माया किंवा बजरंगची नाहीये, तर इतर अनेक वाघांची आहे, जे एकतर बेपत्ता आहेत किंवा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मृत्युमुखी पडतात. नमस्कार, मी संजना, स्वागत करते तुमचं बाई माणूसमध्ये. तर आपल्या ढिसूळ कारभारामुळे भारतात सरकारी यंत्रणांवर नेहमीच प्रश्नचिन्ह उभं केलं जातं. सरकारी यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे आजवर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलंय आणि यात वन विभाग खातंही मागे नाहीये. भारतात असलेल्या 53 व्याघ्र प्रकल्पांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाघांची संख्या जरी वाढली असली तरीही त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र चव्हाट्यावर आलाय. अनेक वाघांच्या बेपत्ता होण्याच्या आणि मृत्युमुखी पडण्याच्या बातम्या समोर येतात. एवढंच काय, तर त्यांच्या मृत्यूची बातमी काही दिवसांनी लक्षात येण्याचे प्रकार समोर येतात. हे असं का होतंय, यामागची कारणं आपण जाणून घेणार आहोत. तर भारतातील व्याघ्र प्रकल्प पर्यटनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे मानले जातात, पण पर्यटन वाढीच्या हेतूने वाघाची ब्रँडिंग केली जाते. माया, बजरंग, मटकासूर यांसारख्या नामकरण झालेल्या वाघांना पाहण्यासाठी पर्यटक वाटेल तेवढा पैसा मोजायला तयार असतात. पण यात होतं असं की या वाघांच्या अधिवासात पर्यटकांची वाहनं नेली जातात. त्या वाघांचे मोठ्या प्रमाणावर फोटो काढले जातात आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअरही केले जातात. त्याचा फायदा वाघांचे शिकारी घेतात. एवढंच नाही, तर नेहमी नेहमी या वलयांकित म्हणजेच प्रसिद्ध वाघांच्या मागे लागणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीमुळे त्या वाघांना त्यांचा अधिवास सोडावा लागतो. त्यांचं स्थलांतर होतं आणि त्यांच्या मानसिकतेवरही याचा परिणाम होतो. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वॉकर नावाच्या वाघानं 14 महिन्यात 3017 किलोमीटरचा प्रवास केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा ते तेलंगणाजवळील आदिलाबादपर्यंत त्याची मुसाफिरी होती. मार्च 2020ला त्याच्या रेडिओ कॉलरची बॅटरी संपली. बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य त्याचं शेवटचं ठिकाण होतं. तेव्हापासून त्याचा पत्ता लागला नाही. नागझिरा अभयारण्यात माई या वाघिणीच्या पोटी जन्माला आलेल्या जय या वाघानं अवघ्या 1.25 वर्षांचा असताना याच अभयारण्यातील एका रानगव्याची शिकार केली होती. त्यानंतर तो उमरेर कऱ्हांडला अभयारण्यात स्थलांतरित झाला. जय शिकाऱ्यांच्या तावडीत सापडू नये यासाठी लाखो रुपये खर्च करून त्याला सॅटेलाइट रेडिओ कॉलर लावण्यात आलं. पण एप्रिल 2016 पासून त्याचाही पत्ता लागलेला नाही. कळमेश्वर कोंढाळी राखीव जंगलातील वाघानं नवाब म्हणून ओळख निर्माण केली. या वाघाने 2 वर्षे 6 महिन्यांचं असताना स्थलांतर केलं. सुमारे 100 ते 120 किलोमीटरचं अंतर पार करून अमरावती जिल्ह्यामधील पोहरा मालखेडच्या राखीव जंगलात तो पोहरा मालखेडचा राजा झाला. पण सध्या तो कुठे आहे याची कुणालाही खबर नाहीये. काही दिवसांपूर्वी छोटा मटका या वाघासोबत झालेल्या लढाईत वृद्ध बजरंग मृत्युमुखी पडला. वन खात्यानं त्या मृत्यूची नोंद अधिवासासाठी लढाई अशी केली आणि बजरंगच्या मृत्यूवर पडदा टाकला. यानंतर विषय येतो मायाचा. 13 वर्षाच्या मायाने 5 वेळा बछड्यांना जन्म दिला आणि ती सातत्याने बछड्यांसोबत दिसून आली. पण तिच्या अधिवासात तिचा सांगाडा मिळाला. या सगळ्यामधून वन विभाग किंवा राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या कामाची पातळी लक्षात येते. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण मुळात वाघाच्या संरक्षणाचे निकष ठरवण्यासाठी स्थापन झाले. वाघांची देखरेख तसंच त्यांच्या रेस्क्यूबाबत त्यांची मानक कार्यपद्धती आहे. त्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शक सूचनाही घालून दिल्या आहेत. वाघांच्या परिसरात पर्यटनासाठी त्यांचे काही नियम आहेत. त्यात एकूण क्षेत्राच्या 17% भागातच पर्यटन असावं. वाघ आणि पर्यटकांच्या गाड्या यांच्यातील अंतर किती असावं अशा अनेक सूचना आहेत.
व्याघ्र प्रकल्पात कायदा आणि सुव्यवस्था राखणारी यंत्रणा म्हणजेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण. पण अलीकडे अनेक व्याघ्र प्रकल्पांमध्ये प्राधिकरणाचे निकष पायदळी तुडवले जातात आणि याचा फटका या वाघांना बसतो. प्रसिद्धी झोतात आलेल्या वाघांना बघण्यासाठी अनेक पर्यटक येतात. अशा वाघांवर विशेष लक्षही ठेवलं जातं, पण वृद्धापकाळाकडे जाणाऱ्या वाघांकडे मात्र दुर्लक्ष होतं. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने देशभरातील व्याघ्र प्रकल्पात वाघ आणि त्यांच्या अधिवासाच्या सुरक्षेसाठी विशेष व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. महाराष्ट्रात 6 व्याघ्र प्रकल्प आहेत आणि त्यापैकी 4च व्याघ्र प्रकल्पांमध्ये हे दल कार्यरत आहेत. यात प्रत्येक 30 वनरक्षकांच्या 3 तुकड्या असतात आणि त्यांना लीड करण्याचं काम वनपरिक्षेत्र अधिकारी करतो. सकाळी आणि सायंकाळी व्याघ्र प्रकल्पाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात गस्त घालणे हे या तुकड्यांचे कार्य असतं. या दलातील वनरक्षकांना इतरत्र कोणतीही कामं सांगता येत नाही किंवा त्यांना इतरत्र नेमता येत नाही. मात्र या निकषांची पायमल्ली करत हे दल फोडण्यात येत असून त्याची इतरत्र पदस्थापना केली जात आहे. त्यामुळे वाघाची सुरक्षा वाऱ्यावर आहे. त्यामुळे आता आणखी किती वाघांचा जीव गेल्यावर वन विभाग याकडे लक्ष देणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल. आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, बाई माणूसच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.